छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आज पुन्हा एक नवा आरोप झाला। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या दाव्यानुसार शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट यांचं नाव मुदत संपल्यानंतर मतदार यादीत टाकण्यात आलं। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या हंगामात आरोपाची राळ उठायला सुरुवात झाली आहे। पाहूया। या चेहऱ्याला तुम्ही ओळखता का? संपूर्ण महाराष्ट्राला हा चेहरा परिचयाचा नसला तरी मराठवाडा विशेषतः संभाजीनगरसाठी हा चेहरा नक्कीच ओळखीचा आहे। नाही जे झालं 30 वर्षात घडविल ताईनं 5 वर्षात, अडचणींचा झाला आघात, सोडली नाही कधी जनतेची साथ। संभाजीनगर मध्ये ताईसाहेब अशी ओळख, नाव आहे हर्षदा शिरसाट। महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची लाडकी कन्या। मात्र याच कन्येच्या खांद्यावरून संजय शिरसाटांवर आरोपांचे आणि टीकेचे बाण सोडले जात आहेत आणि हे बाण सोडण्यासाठी धनुष्य म्हणून वापर झालाय तो मतदार यादीचा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार म्हणून नोंदणी करण्याची शेवटची तारीख होती 1 जुलै 2025। मात्र संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा यांनी दुसऱ्या ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवलं। ती तारीख आहे 26 ऑक्टोबर 2025। याच 2 तारखांवर बोट ठेवून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी संजय शिरसाट आणि त्यांच्या कन्या हर्षदा यांच्यावर काय आरोप केलेत तुम्हीच ऐका। माझ्याकडे आता एक पुरावा आहे। संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्यात सहभागी करून घेण्यासाठीचा अर्ज तिच्यावर त्याच्या मुलीचा हे जिल्हा परिषद पंचायत समिती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती व त्यांचे नातेवाईक यांची मतदार नाव घालण्याची नोंद करण्याचा प्रयत्न करत आहेत। सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव हा अर्ज आणि हा शिरसाटांच्या मुलीचा त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे 27 ऑक्टोबर 2025। बिलकुल मी कलेक्टरांना या संदर्भात बोललेलो आहे। आधीच दुबार मतदार नोंदणीवरून विरोधकांनी रान उठवलंय आणि त्याच मुद्द्यावरून आपल्या लेकीला लक्ष केलं जातंय म्हटल्यानंतर मंत्री संजय शिरसाट गप्प कसे बसतील? त्यांनी अंबादास दानवेंना प्रत्युत्तर देताना मतदार नोंदणी आणि निवडणूक प्रक्रियेची शिकवणी घेण्याची तयारी दाखवली आहे। हर्षदा संजय शिरसाट यांचं मतदान हे महानगरपालिका हद्दीमध्ये होतं, मात्र ते आता बदलून गोलवाडी म्हणजेच ग्रामीण भागात येणाऱ्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तिने ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला आहे। त्या संदर्भात एका स्थानिकानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे तक्रार केली। मुदत संपल्यानंतर मतदार यादीमध्ये नाव येऊ शकते का असा प्रश्न या निमित्तानं तक्रारदारानं उपस्थित केला। तर अंबादास दानवे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारणा केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती घेऊन उत्तर देतो असं म्हटलं आहे। अंबादास दानवेला निवडणूक प्रक्रिया आणखीन कळालेली दिसत नाही। एवढं मोठं पद भोसवल्यानंतर सुद्धा तुम्हाला निवडणुकीची प्रक्रिया समजत नसेल तर तुमच्यासारखे तुम्हीच, त्याला शब्द नाहीत माझ्याकडे। म्हणून असं काही नाही, घुसवणं वगैरे वगैरे काही नाहीये। त्यांना त्याच्यातली माहिती कमी असल्यामुळं एक आरोपाचा एक सवय लागलेली आरोप करण्याची, त्यामुळे त्यांनी केलेला हा बिनबुडाचा आरोप आहे। अंबादास दानवेंच्या आरोपांमुळे प्रकाश झोतात आलेल्या हर्षदा शिरसाट कोण आहेत तेही जाणून घेऊया। हर्षदा शिरसाट या सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची कन्या आहेत। व्यवसायानं त्या वैमानिक आहेत। त्यासाठीचं संपूर्ण शिक्षण त्यांनी परदेशात घेतलंय। जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास त्या इच्छुक असल्याची चर्चा आहे। संजय शिरसाट सिडकोचे अध्यक्ष असताना सिडकोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानं हर्षदा चर्चेत आल्या होत्या। राजकीय आरोपांच्या रणधुमाळीत कॅमेऱ्यावर बोलण्यासाठी अधिकाऱ्यांनी नकार दिला। दुबार मतदार, अपडेट नसलेल्या मतदार याद्या, चुकीचे फोटो, चुकीचे पत्ते अशा मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक आहेत। निवडणूक आयोगाचा सुस्त कारभार सतत आरोपांच्या आणि संशयाच्या घेऱ्यात ठेवण्यात विरोधकांना काही प्रमाणात तरी यश आलंय। याच मुद्द्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा छोट्या लढाईला सुरुवात झाली आहे। आता निवडणुकांच्या निकालाबरोबरच ही लढाई कोण जिंकतंय हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.